आता केला आहे मी वरीचा भात आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, तेल, मिरच्या असं काही सुद्धा घातलेलं नाही. गेल्या 1.5 ते 2 वर्षात मी लगातार दर 3-3 महिन्यानं PCODच्या प्रॉब्लेमसाठी डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या खाल्लेल्या आहेत. म्हणजे 3 महिने गोळ्या खायच्या, 3 महिन्याचा कोर्स पूर्ण करायचा आणि त्याच्यानंतर परत एखादा महिना गॅप टाकायचा. जैसे थे गाडी. माझा काही तो प्रॉब्लेम व्यवस्थित झाला नाही. परत डॉक्टर चेंज केला. परत पुढचे 3 महिने एकाने 1 महिन्याच्या दिल्या, एकानं 3 महिन्याच्या दिल्या. अक्षरशः मला ते गोळ्या खाऊन खाऊन वैताग आला. परत ते गोळ्या खाल्ल्यानंतर असं झालं की मला त्या गोळ्या शेवटी सूट झाल्या नाहीत. म्हणजे नंतर कसं व्हायला लागलं, मी गोळ्या खायचे एका ठिकाणी परत म्हणजे चेंज केल्यानंतर परत त्या मॅडमनी मला गोळ्या दिल्या. एक आठवड्या मी कसं तर एक आठवडा काढला. मला अक्षरशः अशा चेहऱ्यावर डोळ्यावर झापड यायची. मला स्वतःला असं जड वाटायचं. असं मला काही काम सुचत नव्हतं. दिवसभर माझ्याकडून असा पूर्ण दिवस माझा आळसात आणि फक्त डोळ्यावर गुंगी आलेली असातच जात होता. आणि प्लस त्याच्यानं माझी ॲसिडिटीचा प्रॉब्लेम एवढा वाढला, म्हणजे मला काय न खाता पण आणि काय खाल्लं तरी पण मला इतकं जळजळ व्हायचं, उलटी आल्यासारखं व्हायचं, पण उलटी व्हायची नाही मला. इतका त्या गोळ्याने मला त्रास झालेला, पूर्ण अंग सगळं जळ झालेलं. त्याच्यानंतर मी ते मध्येच स्किप केलं, ते नाही खाल्ले मी नंतर गोळ्या. त्या डोळ्यांमध्ये असा जळपणा यायचा, डोळ्यावर अशी सतत झापड पडलेली असायची. मग काय शेवटी दुसऱ्या दिवशी मी नंतर गेलेच मॅडमकडे. मला काय ते होत नाही म्हणलं, मी काय ते गोळ्या खात नाही. मग त्या पण मला बोलत होत्या असं मध्ये सोडायला येत नाही वगैरे, आणि ते सोडायचंच नसतं, तर म्हणजे सोडता येत नाही असं सांगतं डॉक्टर. पण मला ते सूट झाले नाही, त्याला मी काय करणार आहे. नंतर मी सगळं सोडलं. म्हटलं आता मला काय कुठल्या गोळ्या नकोत, काय नको, जे नॅचरल जे आहे ते तसं वजन कमी करायचं आपलं घरगुती काय असेल ते करून त्याच्यानंतर मी घरीच ट्राय केला. पण काय कारण असतं ते सारखं स्किप व्हायचं, विस्कटायचं सारखं. कधी माझं मनच लागायचं नाही. ती कधी आज करू उद्या करू म्हणून प्रत्येक गोष्ट मी लांबवत नेली. ते कसं आहे, स्वतःच्या हेल्थकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण मला त्या गोष्टीचा बराच त्रास झाला आणि अजूनही होतो. नाही बरोबर ना ते, कारण PCODचा त्रास म्हणल्यानंतर आता सगळ्या लेडीज महिला आहेत त्या समजू शकतात ना, PCODचा त्रास म्हणजे काय आहे, त्या गोष्टीने किती त्रास होतो हे तर तुम्ही समजू शकता. आता मी मनाशी पक्क ठरवलेलं आहे की मला माझा जो काही प्रॉब्लेम आहे तो व्यवस्थित करायचा आहे. आणि हेही मला माहिती आहे की मी भले आता डॉक्टरांच्या गोळ्या घेत नाही, काही नाही, कोणत्याही गोळ्यांच्या शिवाय मला हे कमी करायचं आहे. तर त्यासाठी नक्कीच मला उशीर लागणारच आहे. कारण आजच मी वजन चेक केलेलं आहे, तर नीट माझं वजन 82 आहे. मग आता तर जेवण केल्यानंतर 1-2 किलो, 1 किलो, एखादं किलो तर वाढतंच. माझं आत्ताचं वजन करंट वेट माझं 82 किलो आहे. आता तर पुन्हा एकदा सुरुवात करते, कारण ह्याच्या अगोदर मी कमी केलेलं आहे. ह्याच्या अगोदर तर मी तुम्हाला सांगते एकदम असा 4च दिवस केलेलं मी. त्यावेळी वजन माझं काही एवढं नव्हतं. अर्थातच मी ते हार्मोनल चेंजेसच्या माझ्या गोळ्या पण चालूच होत्या, मी त्या गोळ्या खात पण होते. आणि त्यावेळेस मी डाएट पण केलेला. त्यावेळेस 80 किलो वजन होतं माझं. तर आठवड्यात माझं 4 किलो वजन कमी झालेलं. कारण त्यासोबत मी फक्त दुपारी फक्त डाळीचं वरण तेच घ्यायचं, त्याच्याबरोबर भात किंवा चपाती मी घेत नव्हते, फक्त सॅलेड आणि ते घ्यायचं. संध्याकाळी फक्त सूप घ्यायचं आणि सकाळी फक्त नाश्त्याला एखादं फ्रूट किंवा काहीतरी उपीट उपमा असं केलं तरच. त्याच्यात वजन माझं बऱ्यापैकी कमी झालं, म्हणजे आठवड्यात 4 किलो कमी झालं. पण कसं आहे, जेवढ्या फास्ट गतीनं वजन कमी होईल ते पण बरोबर नसतं. जेवढं हळूहळू कमी होईल ती गोष्ट चांगली, मला तर ती गोष्ट जादा बेटर वाटते. कारण का तर आपल्या शरीराला मी ह्या गोष्टीची स्वतःला सवय लावून घेतली की चहा बंद केलेला आहे, गोड खात नाही. हां, कधी तर जादा क्रेविंग्स होतात गोड खायच्या, तर मग असं थोडं छोटं मोठं असं काहीतरी खायचं, पण जास्त मी गोड खात नाही. आणि तुम्हाला शक्यतो माहिती असेलच, ज्यांना PCODचा त्रास आहे त्यांनी शक्यतो जास्त गोड खायचं नाही, नाच्या बराबरच. कारण का तर जास्ती गोड खाल्ल्याने कसं होतं, इन्सुलिन रेझिस्टन्स होतो. PCODचा प्रॉब्लेम असला की म्हणजे कसं, माझ्या माहितीनुसार जास्त प्रमाणात जर गोड खाल्लं तर काय होतं, रक्तातलं साखरेचं प्रमाण वाढतं माझ्या अंदाजानुसार.
म्हणजे माझ्या माहितीनुसार. बाकी मी काय कोणती डॉक्टर वगैरे नाही आहे. हे जे करणार आहे किंवा आजपासून जे मी सुरू करते, जे मी खाऊन एका महिन्यात मला बघायचं आहे मला खरंच वजन कमी होतं आहे का ते. हा माझ्या स्वतःवरचा हा एक एक्सपेरिमेंट आहे, असं थोडक्यात म्हणायला गेलं तर. हा माझा स्वतःचा माझ्यावरचा एक्सपेरिमेंट आहे, जो की मला करायचा आहे. ह्याच्या अगोदरसुद्धा मी अनुभव घेतलेले आहेत. हा आपल्या जर खाण्यापिण्यावर जर आपण ताळतंत्र ठेवलं, जर पथ्य पाळलं व्यवस्थित, तर वजन नक्कीच कमी होतं. आणि सकाळी तर ते काही जमणार नाही. त्याच्यामुळं मी काय केले, 10च्या नंतरचं हे ठेवलेलं आहे. तुम्ही असं नाही की बाबा की ते सकाळी उठल्यापासूनच तुम्ही ते सकाळी नाश्ता वगैरे करायला पाहिजे, असं काय नसतं. फक्त वेळ महत्त्वाची असते. कारण आणि कसं आहे, माझं तरी ज्या गोष्टी घरात अवेलेबल आहेत त्या खात राहायचं. म्हणजे असं नाही की बाबा मी हार्ड डाएट करायला लागले तर मला एखादं फळ पाहिजेच किंवा मी दुसरंच काय तर खाणार आहे, असं काही नाही. घरातलं जेवण करून जे आहे ते वजन कमी करायचं आहे मला सध्या तरी. कारण क्रॅश डाएट करून काही उपयोगाचं नाही. तेच आपल्या शरीराला ते सूट हो. आणि ह्याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा ट्राय केलेलं आहे. वजन पण माझं कमी झालेलं आहे, नाही असं नाही. फक्त त्याच्यामध्ये आता बऱ्याच दिवसांचा गॅप पडलेला आहे स्वतःकडे दुर्लक्ष केल्यामुळं. त्याच्यामुळं आता परत एकदा मी ती सुरुवात करते. थोडीफार मी माझ्या शरीराला त्या गोष्टीची सवय लावलेली आहे. आणि मेन म्हणजे जिभेचे चोचले बंद करायचे. की तुम्ही तुमचा PCOD कसा बरा केला किंवा त्याच्यासाठी तुम्ही अजून काय खाल्लं, जी गोष्ट मला माहीत नाही ते तुम्ही मला नक्की सांगा. मी तेही नक्की फॉलो करेन. कारण मला काही झालं तरी मी असं नाही म्हणत की मी कोणत्याही गोष्टीची गॅरंटी देत नाही. हा माझा स्वतःवरचा हा एक एक्सपेरिमेंट आहे. आणि ऑन द कॅमेरा मी हे सगळं स्वतःसाठी एक चॅलेंज घेतलेलं आहे. का तर त्या गोष्टीचा एक डिसिप्लिन मलासुद्धा लागेल म्हणून. आणि ह्या गोष्टीची मी अजिबात गॅरंटी देत नाही. म्हणजे मी हे म्हणतच नाही की बाबा एका महिन्यात 30 दिवसात एवढं वजन कमी होणारच म्हणून. नाही होणार. हा फक्त इंच लॉस होतील, एखादे किलो वजन पण कमी होईल जर व्यवस्थित प्रॉपर डाएट. फॅट लॉस आणि इंच लॉस व्हायला मदत पण होईल जर कंटिन्युटी ह्या गोष्टीमध्ये जर व्यवस्थित ठेवली तर. आणि मी ह्या गोष्टीची गॅरंटी स्वतःलासुद्धा देत नाही. कारण मलाही माहिती आहे की 30 दिवसात तुमचं 8-10 वजन कमी होणार नाही, ते शक्य नाही. आणि शक्य जरी असलं तर एवढा हार्ड डाएट आपणाला करायचा नाही. कारण आत्ता महिनाभर कराल आणि त्यानंतर परत आपली गाडी परत रुळावरनं बाहेर येईल. ह्याच्या पाठीमागं लागायचं नाही. जे जसं आहे ते हळूहळू कमी करायचं. आपल्याला जे सूट होईल तसं आहे. मला हा लाईफस्टाईल चेंज करायचा आहे जे काय आहे. कारण हा PCOD आजारच असा आहे की हा कधीही एका महिन्यात कमी होत नाही. याच्यासाठी बरेच दिवस घालवावे लागतात. कारण एवढी वर्ष लागू शकतात हे व्हायला. तर असं नाही की एका महिन्यात कधी कमी होणार नाही. ह्याच्यासाठी आपल्याला टाईम द्यावा लागणार आहे. आणि तो टाईम द्यायची सध्याची माझी तयारी आहे. मी मनाची तेवढी तयारी केलेली आहे की मला एवढा टाईम द्यायचा आहे. जे काय आहे ते हळूहळू का होईना पण ह्याच्यावर मात करायची आहे. आणि मी ते करणार हे मनाशी मी पक्क ठरवलेलं आहे. कारण ह्या गोष्टीचा त्रास होतो, बराच त्रास होतो दिवसाच्या नवीन डाएटमध्ये. आणि आज लगातार 2 दिवस उपवास आहे. आज एकादशी आहे तर संध्याकाळी मी एकादशीचा उपवास सोडत नाही. आणि उद्या आहे प्रदोष, तर लगेच लागोपाठ उद्या पण उपवास आलेला आहे. तर उद्याचा प्रदोषचं व्रत तर असं पण कडक असतं. त्याला तिखट, तेलकट, मीठ, तुपकट, तिखट असं काहीसुद्धा चालत नाही. तर उद्याच्या दिवशी बघूया आता काय खायचं काय नाही ते. बाकीचं तर काय खाताच येत नाही. फलाहार घ्यायचा, दूध, फळं वगैरे असं चालतात. तर उद्या ते पण करू. कारण एकेकाला असं वाटत असेल की PCODच्या प्रॉब्लेममध्ये सारखं खात राहायला पाहिजे किंवा उपाशी पण राहायला नाही पाहिजे. पण असं पण काही नाही. ज्याच्या शरीराला ज्या गोष्टी सूट होतात ते बरोबर आहे. कारण आता मला बऱ्याच दिवसाची ह्या गोष्टीची मला सवय लागलेली आहे. त्याच्यामुळं मी ते माझ्या पद्धतीनं करणार, शरीराला आपल्या फोर्स न करता. तर ठीक आहे, भेटूया उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.